Hello friends, in this video I will teaching you simultaneous equation with example. Okay, first of all, what is simultaneous equation? That linear equation into variable यांचा विचार आपण एकाच वेळी करतो. That is called as the simultaneous equation. मग या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आहे, आता हे जे टू एक्झाम्पल आहे, टू एक्झाम्पल लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलचे एक्झाम्पल आहे. तर कोणते बघा, x प्लस 7y इक्वल टू 10, 3x मायनस 2y इक्वल टू 7 हे एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलचे एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी आता यांना आपल्याला काय करायचंय, सायमल्टेनियसली मांडायचंय. म्हणजे काय, एकाच वेळी आपल्याला यांचा विचार करायचा आहे. तर बघा, यांचा विचार करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, यांना एकाच वेळी मांडायचंय. कसं मांडणार, तर बघा, इट इज सोल्युशन दॅट बघा x plus 7y equal to 10, that is equation number 5. 3x minus 2y equal to 7, that is called as equation number 2. यांना मी काय केलं, एकच वेळी मांडलं. आता काय करणार आपण बघा, आता त्या दोघी इक्वेशन आहे, त्यांचे व्हेरिएबल आहे, बरोबर. त्यांच्या कोएफिशियंटला सेम करायचं, सारखं करणार. त्यांना काय करायचं, सारखं करायचं, सेम करायचं. हे दोघी इक्वेशन आहे, त्यांच्या व्हेरिएबलचे कोएफिशियंटला काय करायचं, सारखं करायचं, सेम करायचं. तर बघा या ठिकाणी आता मी काय करतो, आता जर मी व्हेरिएबल एक्स आहे त्यांच्या कोएफिशियंटला सेम केलं तर मला y ची व्हॅल्यू मिळते. मी जर व्हेरिएबल y यांच्या कोएफिशियंटला सेम केलं तर मला x ची व्हॅल्यू मिळते या ठिकाणी, बरोबर आहे. बघा आता या ठिकाणी आता मी काय करतो, हा जो व्हेरिएबल y यांचं कोएफिशियंटला मी सेम करतो, बरोबर आहे. आता बघा, मी आता काय करतो, यांचं मल्टिप्लाय करतो. कसं, क्रॉस, कसं क्रॉस, ऑपोजिट. तर बघा, आता इक्वेशन 1 ला मी 2 ने करतो, इक्वेशन 2 याला 7 ने करतो. बघा, इक्वेशन नंबर 1 मध्ये हा जो y चा कोएफिशियंट 7 आहे, त्याने मी 2 ला करतो, म्हणजे इक्वेशन 2 ला करतो. इक्वेशन नंबर 1 आहे, आता बघा इक्वेशन नंबर 2 आहे, याचा जो व्हेरिएबलचा कोएफिशियंट 2 आहे त्याने मी 1 ला करतो मल्टिप्लाय. तर बघा या ठिकाणी दॅट इज करायचं मल्टिप्लाय 2 इन इक्वेशन नंबर 1 मल्टिप्लाय 7 इन इक्वेशन नंबर 2, बरोबर आहे. मल्टिप्लाय 2 in equation number first and multiply 7 in equation number second. ओके, बघा आता या ठिकाणी आता काय येईल, 2 into 1 2x plus 2 into 7 14y equal to 2 into 10 20, that is equation number 3 here. ओके, नेक्स्ट याला करा therefore. ओके, नेक्स्ट 7 into 3 21x minus 7 into 2 14y
इक्वल टू 7 into 7 49. इक्वेशन नंबर 4 हे झाले सेम. यांचे कोएफिशियंट वायचे दोघी कसे अपोजिट आहे, सॉरी डिस्टिंक्ट आहे, म्हणजे वेगळे आहे. 14y मायनस 14y, इथे प्लस आहे इथे मायनस आहे. बोथ आर अपोजिट, बोथ आर डिस्टिंक्ट. दोघी विरुद्ध आहे, दोघी वेगळे या ठिकाणी. त्याला कसं करणार कट. त्याला काय करणार, त्याला करणार कट. बघा केलं कट मी, बरोबर आहे राईट. बघा 2x प्लस, इथं प्लस आहे मित्रांनो, 21x दॅट इज कॉल्ड एज 23x. या ठिकाणी प्लस आहे, इथं पण प्लस आहे, बरोबर आहे. हे दोघी विरुद्धमुळे बघा, या दोघी विरुद्धमुळे तुमची सिम्बॉल आहे हा प्लस असणार आहे, त्यांचा सिम्बॉल आहे तो जो असणार आहे प्लस, बरोबर आहे. तर बघा त्या ठिकाणी 2x प्लस 21x दॅट इज कॉल्ड एज 23x इक्वल टू 20 plus 49 that is called as 69. आता काय करणार, हा जो 23 आहे हा इंटू ला आहे, कारण या ठिकाणी शिफ्ट आरएसएस साइडला तो डिवाइडला डिवाइडला गेला, बरोबर तो असणार 69 upon 23. आवर आन्सर इज 3 इयर, बरोबर आहे. बघा तो असं असणार x इक्वल टू 69 upon 23 and x equal to 3. That is simple. That is simple here. Okay. X equal to 3. डायरेक्ट करायचं आहे. ओके. आता काय करणार, पुट x equal to 3 इन इक्वेशन नंबर 3 here. बरोबर आहे किंवा 4. मी 3 मध्ये पुटअप करतो, तुम्ही 4 मध्ये पुटअप करा. आन्सर सारखं येतं, आन्सर सेम येतं, नॉट डिफरंट हियर. बघा पुट x equal to 3 in equation number 3. बघा 2 into 3 plus 14y equal to 20. 2 into 3 that is called as the 6. 6 plus 14y equal to 20. शिफ्ट करा 6 ला कुठे, आरएसएस साइडला. आरएसएस साइडला शिफ्ट केल्यानंतर मिळतोय 14y equal to 20 minus 6. तर 14y equal to 20 minus 6 that is called as the 14. बरोबर आहे. 14 दोघी इथं सेम आहे, करा कॅन्सल. दॅट इज y equal to 1. ओके. आता बघा x आणि y यांची व्हॅल्यू काय आहे 3 1. यांची व्हॅल्यू पुटअप करा इक्वेशन 3 मध्ये, आणि आरएसएस साइड एलएसएस साइड सेम येते. तर बघा सेम आले तर तो बनणार या ठिकाणी इक्वेशन. आवर सोल्युशन इज राईट हियर. आले डिफरंट, आवर सोल्युशन इज रॉंग हियर. 3 मध्ये किंवा 4 मध्ये यांचं व्हॅल्यू आहे एक्स आणि वायचं, पुटअप करा दोघी साइड सेम येते. तर बघा सेम नाही आले, आवर सोल्युशन इज रॉंग हियर. ओके. तर बघा हे आता यांचं सोल्युशन आहे, हे जे इक्वेशन सोल्युशन आहे 3 1 दॅट इज कॉल्ड एज राईट. या ऑर्डर पेअर मध्ये बघा, आता यांना आपल्याला लिहायचं एक ऑर्डर पेअर मध्ये, बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी द सोल्युशन, आता यांचं असणार सोल्युशन, यांचं म्हणजे काय इक्वेशनचं असणार सोल्युशन, दॅट इज कॉल्ड एज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इक्वेशन 3 1. ओके. बघा सोल्युशन म्हणजे काय, उकल, त्यांची उकल त्या ठिकाणी काय 3 1. इट इज कॉल्ड एज अवर
आहे सर. ओके, थँक्यू.